जनप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे होळे या ठिकाणी. होळेगावचे विद्यमान सरपंच युवराज भुसनर या ठिकाणी आहेत. तर आता ग्राम रिपोर्टरच्या माध्यमातून मी विचारपूस करत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीवर धुमाळी जोरजोरानं चालू आहे. बोशे गटातून जे चाललेला जो काय कल आहे ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तर सरपंच या ठिकाणी काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. तरी भारतीय जनता पार्टीकडून आमच्या भावाच्या मंडळीचा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. सुषमा भुसनर. तर आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांनी या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर ओबीसीचा उमेदवार आणि ओपनच्या जागेवर ओपनचा उमेदवार त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आमची उमेदवारी आम्ही ओबीसी महिलाच्या जागेवर भरलेली आहे. त्यामुळे ओबीसीच्या जागेवर काही ठिकाणी प्रयत्न चालू ओबीसीच्या जागेवर या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्याचा, पण ओबीसीच्या जागेवर ओबीसीच्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल आणि उमेदवारी मिळाली तर आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या गावातून आणि पंचायत समिती गणातून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल. या पद्धतीनं म्हणजे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय आमदार परिचारक मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं एक ओबीसी महिलेची जागा म्हणून या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल आणि मिळाली तर आम्ही ती चांगल्या पद्धतीनं लढवू, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. ओबीसी जागेला ओबीसी मिळावा. इथून पुढं जर समजा गावातल्या गावातील हे झाले तरी मतदार योग्य नाही देतील आणि जर उमेदवार बाहेर गावाला मिळाले तर ओबीसी अन्याय होतो. त्या जागेला उमेदवार मिळावा. बागा टाकून या ठिकाणी बाळासाहेब भुसनर यांच्या शब्दात असं जाणवतं की ओबीसीच्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार दिला पाहिजे अशी खंत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली.